नमस्कार, शुभ संध्याकाळ. ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये मी अश्विनी भोईर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. ग्रंथाली प्रतिभांगण येथे आपण विविध उपक्रम घेत असतो, विविध कार्यक्रम इथे घडत असतात. त्यापैकीच एक आपला घेतला जाणारा महत्त्वाचा आणि अतिशय संवेदनशील विषयावरचा असा एक कार्यक्रम म्हणजेच काहीतरी विशेष. काहीतरी विशेष हा कार्यक्रम खरंच काहीतरी विशेष आहे. आपल्या समाजात असणारे दिव्यांग बांधव आणि विशेष व्यक्ती की हा खरं तर एक संवेदनशील माणूस म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे आणि सर्वसमावेशक भूमिका आपली असली पाहिजे. परंतु दुर्लक्षित एक समाज म्हणून आपण आजपर्यंत या सगळ्या प्रश्नांकडे पाहत आलेलो आहोत आणि त्या अनुषंगानेच आपण प्रतिभांगण येथे काहीतरी विशेष या कार्यक्रमातून दिव्यांग आणि विशेष व्यक्ती यांच्या समस्या, पुनर्वसन, त्यांचे प्रश्न आणि एकूणच जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करत असतो. काहीतरी विशेषच्या आजच्या भागात कुष्ठरोगाचे सध्याचे स्वरूप या विषयावर चर्चा होणार आहे आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज प्रतिभांगणमध्ये आहेत ज्येष्ठ कुष्ठरोग तज्ज्ञ डॉक्टर वामन भटकी. डॉक्टर वामन भटकी यांचं मी इथे प्रतिभांगणमध्ये मनापासून स्वागत करते. डॉक्टर वामन भटकी यांच्याशी संवाद साधणार आहेत लेखिका आणि संवादक लेखिका सुधा तुंबे. सुधाताई, आपलंही प्रतिभांगणमध्ये खूप खूप स्वागत. डॉक्टर वामन भटकी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर वडाळा येथे जे ॲक्वर्थ लेप्रेसी हॉस्पिटल आहे तिथे जवळपास 1973च्या दरम्यान सरांनी काम करण्यास सुरुवात केली आणि 1973 पासून ते 2004 पर्यंत त्यांनी तिथे सेवा दिली. 2004 ते प्रमुख वैद्यकीय अधीक्षक म्हणून निवृत्त झाले आणि त्या काळामध्ये जवळपास मुंबईतील 16 उपनगरीय भागातील हॉस्पिटल्स त्यांच्या हाताखाली होते. इतक्या मोठ्या व्यापक प्रमाणात सरांनी मुंबई आणि एकूण या सगळ्या परिसरात कुष्ठरोग या आजारावरती सेवा दिलेली आहे. ॲक्वर्थ लेप्रेसी म्युझियमच्या उभारणीत सरांचा अतिशय महत्त्वपूर्ण आणि सक्रिय सहभाग राहिलेला आहे. कुष्ठरोग या विषयावरती काम करणारी मी म्हणेन की नुसतंच डॉक्टर म्हणून नाही, हा विषय असा आहे की या विषयात काम करत असताना केवळ वैद्यकीय विषय एवढ्यापुरती ती सेवा मर्यादित नसते, तर त्याच्यामध्ये एक सेवाभाव आणि एक डेडिकेशन तुमच्याकडे हवं आणि त्या डेडिकेशनने सरांनी आजतागायत या विषयावर काम केलेलं आहे. डॉक्टर वामन भटकी आज आपल्याशी कुष्ठरोगाचं सध्याचं स्वरूप या विषयावरती संवाद साधणार आहेत. डॉक्टर वामन भटकी यांचं इथे स्वागत करण्याची विनंती मी हेमंत लाड यांना करत आहे. काहीतरी विशेषच्या आजच्या भागाच्या कार्यक्रमाची पुढील सूत्र मी संवादक लेखिका सुधाताई तुंबे यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. धन्यवाद अश्विनी. आणि डॉक्टर भटकी, ग्रंथाली परिवारात आपलं सहर्ष स्वागत आहे. आता तुम्हाला अगदी सुरुवातीचा प्रश्न आमचा नेहमीचा ठरलेला, तुमचं पूर्वायुष्याबद्दल सांगू शकाल का? म्हणजे तुम्ही ह्या कुष्ठरोग क्षेत्रात कसं काय आलात? हो, म्हणजे खूप उत्सुकता आहे सगळ्यांना. माझं बालपण गिरगावात गेलं, म्हणजे शांतारामवाडी आणि बेडेकर सदन या चाळीत गेलं. शालेय शिक्षण चिकित्सक समूह स्कूलमध्ये गेलं आणि मी फर्स्ट इयर आणि इंटरपर्यंत KC कॉलेजमध्ये झालं माझं. आणि त्याच्यानंतर वैद्यकीय शिक्षण हे GS मेडिकल कॉलेज आणि KEMमध्ये झालं. त्याच्यानंतर म्हणजे MBBS झाल्यानंतर मला स्वतःची प्रॅक्टिस करायची होती, पण इमिजिएटली ते शक्य नव्हतं. त्यामुळे मी काही डॉक्टरांचा डोकम केला आणि त्याच वेळेला मुंबई महापालिकेची मेडिकल ऑफिसर म्हणून अर्ज केला. त्याच वेळेला मला कळलं की ॲक्वर्थ लेप्रेसी हॉस्पिटलमध्ये एक वेकन्सी आहे आणि
त्यांना MBBS डॉक्टरची गरज आहे, म्हणून तिथे मी अर्ज घेऊन गेलो. ॲक्च्युअली आमच्या मेडिकल सायन्समध्ये म्हणजे कोर्समध्ये लेप्रसी बद्दल जास्त शिकवलं जात नाही, अजूनही नाही. आणि आमच्या बॅकवर्ड लेप्रसी हॉस्पिटलमध्ये 6 दिवसाची एक लेप्रसी टर्म होती, पण ते परीक्षेच्या दृष्टीने काही जास्त हे महत्त्वाचं नव्हतं. त्यामुळे आम्ही स्टुडंट्स बंक करायचो. मी जेव्हा मुलाखतीला गेलो तेव्हा मी पहिल्यांदा वाचून गेलो आमच्या मेडिसिन पुस्तकामध्ये की लेप्रसीचा चॅप्टर वाचला. आणि मी 19 फेब्रुवारी 1973 जेव्हा मुलाखतीला गेलो तेव्हा मला त्यांनी लेप्रसीबद्दल काहीच विचारलं नाही. मी MBBS डॉक्टर आहे आणि KEMचा आहे आणि तिथे लेप्रसीमध्ये काम करू इच्छितो, म्हणून मला त्यांनी लगेच रुजू करून घेतलं. सुरुवातीला मी ते तात्पुरतं म्हणून मी नोकरी स्वीकारली, पण तेव्हा जेव्हा काम करू लागलो त्याच्यानंतर मला इंटरेस्ट जास्त उत्पन्न झाला आणि विशेषतः आंतररुग्ण विभाग, त्यामध्ये असलेले कुष्ठरुग्ण, त्याचबरोबर त्यांनी मेंटेन केलेली बगीचा आणि व्यवस्थित टापटीप वगैरे हे बघून मला जास्त इंटरेस्ट आला. डॉक्टर, एक मिनिट, आता हे ॲक्वर तुमचं हॉस्पिटल आहे ते कुठे आहे हो, प्रेक्षकांसाठी सांगू शकाल? वडाळा. मुंबईमध्ये वडाळ्याला आहे. तिकडे कुष्ठरोग्यांनी केलेली बाग वगैरे आहे. क्या बात आहे. त्यावेळेला 500 कुष्ठ रुग्ण तिथे होते, पण त्याच्याच बरोबर तिथे OPD होती आणि त्यात काम करणारे डॉक्टर आणि समाजसेविका, त्याच्याशिवाय प्रयोगशाळेत काम करणारे कर्मचारी आणि आरोग्य सेविका वगैरे ह्यांचं डेडिकेटेड काम करत होते ते. त्यावेळेला हे बघून मला जो माझा पूर्वीचा हे होता की माझी स्वतःची प्रॅक्टिस व्हायची, ते मागे पडून मी लेप्रसीमध्येच काम करण्याचा निर्णय घेतला. आणि आता तुम्ही मला एक सांगा की या क्षेत्रात तुमची प्रचंडच तुमचं काय अनुदान आहे, ते सांगू शकाल का योगदान तुमचं जरा थोडंसं याच्याबद्दल? हो, त्याच्यानंतर जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा नंतर अभ्यास वाढला, निरनिराळ्या लोकांशी परिचय झाला, त्याचप्रमाणे आणखी संधी मिळाला की कॉन्फरन्सेसमध्ये अटेंड करायचो. त्याच्यामुळे मला निरनिराळ्या संधी मिळत गेल्या आणि त्या वेळेला मी आणखी पोस्ट ग्रॅज्युएशन पण केलं. 3 आणि पब्लिक हेल्थ आणि हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन ह्याच्यामध्ये मी हे केलं. त्याच्यामुळे मला प्रमोशन मिळत गेलं आणि त्याच्यामध्ये मी साधारण 1994 साली अधीक्षक झालो त्या हॉस्पिटलचा. त्याच्यामध्ये 2 गोष्टी मला जास्त उल्लेख कराव्याशा वाटतात. त्या म्हणजे एक, जे लेप्रसी जे जर्म्स असतात ते प्रयोगशाळेत वाढत नाही, त्यामुळे ते जे प्रयोग करण्यात आले त्याच्यामध्ये
डॉक्टर खानोलकर म्हणून होते. कॅन्सर रिसर्च हॉस्पिटलमध्ये त्यांनी प्रयोग केले आणि त्यांना दिसलं की हे जे जंतू आहेत ते वाढीला लागते. पण त्याच्यानंतर असं हे दिसलं की ते कुष्ठरोगाचे जंतू नव्हते, पण ते इतर जंतू होते. आणि त्याच्यानंतर त्याला नाव देण्यात आलं ICRC बॅसिलस, म्हणजे इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटरच्या नावाने ते बॅसिलस ओळखायला लागले. पण साधारण 1978 मध्ये डॉक्टर बापट आणि डॉक्टर देव यांनी एक व्हॅक्सिन तयार केलं, अँटी लेप्रसी व्हॅक्सिन. आणि त्याचे ह्युमन ट्रायल्स आम्ही ॲक्वर्कमध्ये घेतले आणि त्याच्यानंतर ICMRनी ते ॲक्सेप्ट केलं आणि आम्हाला मोठ्या प्रयोगासाठी सोलापूर, लातूर आणि उस्मानाबाद ह्याच्यामध्ये जवळजवळ 33,000 लोकांना आम्ही ते वॅक्सिन दिलं. पण बाय दॅट टाईम काय झालं की बहुविध उपचार पद्धती म्हणजे MDT चालू झालं आणि मल्टी ड्रग थेरपी ही लेप्रसीसाठी चालू झाली. त्याच्यामुळे काय झालं की लेप्रसीचं प्रमाण हे पुष्कळ प्रमाणात कमी व्हायला लागलं आणि त्यामुळे वॅक्सिन रिसर्च मागे पडला. त्याच्यानंतर साधारण 1991च्या नंतर MDT प्रोग्रॅम जो चालू झाला सगळ्या जिल्ह्यामध्ये, त्याच्यामध्ये मला WHOची कन्सल्टंटशिप मिळाली आणि त्याच्यासाठी म्हणजे रायगड, सातारा, दीव आणि दमण या ठिकाणी लेप्रसीचा जो प्रोग्राम होता आणि MDT जे प्रोग्राम होता ते सुपरवाइज करण्याचं मला संधी मिळाली. काय दिग्गज आहेत ना, एकदम एक टाळ्या व्हायलाच पाहिजे बघा ह्याच्यासाठी. खूप सर. आता मला सांगा की तुम्ही ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक 2004 साली तुम्ही त्या पदावरून निवृत्त झाला. मग पुढे तुम्ही काय केलं? तुम्हाला निवृत्ती हा प्रकार नसेलच ना? नाही. त्याच्यानंतर मी आणखी ज्या संस्था होत्या लेप्रसीमध्ये काम करणाऱ्या म्हणजे अलर्ट इंडिया आणि महाराष्ट्र लोकहित सेवा मंडळ आणि बिमला सेंटर वगैरे याच्याशी मी त्यांचा लेप्रसी कन्सल्टंट म्हणून मी काम करू लागलो आणि आजपर्यंत त्यांच्याबरोबर मी काम करतो. म्हणजे गेली जवळजवळ 52 वर्ष मी या क्षेत्रामध्ये आहे. सर 52 वर्ष म्हणजे कुष्ठरोगांच्या क्षेत्रात 52 वर्ष तुम्ही काम करतायत. मला सांगावं असं वाटतं की जेव्हा आपण कुष्ठरोग म्हणतो तेव्हा पहिलं नाव येतं बाबा आमट्यांचं. आणि माझं म्हणणं आहे की अशी हे यू आर हिडन जेम, म्हणजे असं लपलेली ही तुम्ही रत्न आहात. खरंच सांगते किती केवढं मोठं कार्य आहे तुमचं. आणि तुम्ही काहीतरी 16 का 18 हॉस्पिटलचे मुख्य पण होता. हो. त्यावेळेला म्हणजे 1991 मध्ये आमचं हॉस्पिटल मुंबई महानगरपालिका करण झालं. त्याच्यामुळे मी 2004 पर्यंत माझ्याकडे प्रमोशन झालं माझं आणि प्रमुख वैद्यकीय अधीक्षक म्हणून मी झालो. आणि त्याच्यामध्ये मुंबईची उपनगरात असलेली म्हणजे कुपर हॉस्पिटल, भगवती हॉस्पिटल, राजावाडी हॉस्पिटल सारखी हॉस्पिटल होती. 16 हॉस्पिटल. त्याचा मी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन्चार्ज झालो. आणि सर तुम्ही काही 10,000हून जास्ती लेक्चर्स दिलेत ना? हो. हे पण सांगा ना जरा.
सुरुवातीला ॲक्वर्थमध्ये असताना मी चालू केलं, म्हणजे लेक्चर्स द्यायचं. सुरुवातीला आम्ही लेक्चर्स नर्सिसना घ्यायचो, त्याच्यानंतर मेडिकल स्टुडंट्स, त्याच्यानंतर मेडिकल ऑफिसर्स आणि शाळामध्ये जाऊन जनतेमध्ये जाऊन. आता सध्या आम्ही CME करतो, म्हणजे कंटिन्यू मेडिकल एज्युकेशन. त्याच्यामध्ये मी रिसोर्स पर्सन आहे लेप्रसीसाठी. आणि तुम्ही हे जेव्हा इतर हॉस्पिटल्समध्ये काम केलं तेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये पण मग लेप्रसीचं युनिट होतं का? नाही, सगळीकडे ती जनरल हॉस्पिटल्स होती आणि मुंबई महानगरपालिकेची हॉस्पिटल्स होती आणि सिनियरिटी प्रमाणे मला प्रमोशन मिळालं. आणि एक छोटासा प्रश्न ह्याला म्हणजे ह्यालाच ह्याच्यातच आहे म्हणून विचारते की तुम्ही जेव्हा हे ॲक्वर्थमध्ये काम करत होता तेव्हा महाराष्ट्रात इतर ठिकाणी पण होती का कुष्ठरोग्यांची हॉस्पिटल्स? म्हणजे हे पेशंट्स तुमच्याकडे जे येत होते ते फक्त मुंबई आणि परिसरात? नाही, सुरुवातीला भारतामधले सगळे पेशंट्स आमच्याकडे यायचे. त्यामुळे त्यावेळेला OPD मध्ये जवळजवळ 300 पेशंट्स दररोज असायचे आणि 20 नवीन रुग्ण असायचे, म्हणजे ज्यांचं डायग्नोसिस करायला लागतं असे. 1975 मध्ये ते इतर संस्था पण आल्या, त्यामुळे मुंबईतले कुष्ठरोगी कमी झाले आमच्याकडे येण्याचं. आणि आता जर कुष्ठरोगाचं प्रमाण इतकं प्रमाणात कमी झालेलं आहे की आता ॲक्वर्थ लेप्रसी हॉस्पिटलच्या OPD मध्ये फक्त 10 किंवा 15 पेशंट्स येतात. खूप छान. म्हणजे आपण म्हणतोय तसं की जसं जसं जग पुढे पुढे जातंय तसं आता लेप्रसी काही काळाने अस्तित्वात असणार नाही. कुष्ठरोग हा एक इतिहासाचा घटक आहे, म्हणजे आम्ही असं ऐतिहासिक रोग म्हणून त्याला बघतो. तर त्याबद्दल जरा सांगाल का? म्हणजे गांधीजींनी, मला वाटतं काहीतरी त्यांचं वाक्य आहे गांधीजींचं, तर त्याबद्दल जरा सांगाल का? हो, त्यांचं योगदान पुष्कळ आहे या लेप्रसी ह्याच्यामध्ये. आणि कुष्ठ कार्यामध्ये गांधीजींना इंटरेस्ट होता. हा फेमस फोटो आहे. ह्याच्यामध्ये परचुरे शास्त्री म्हणून संस्कृत पंडित होते. त्यांची सेवा, त्यांना कुष्ठरोग झाला होता. त्यांना वर्धा येथील आश्रममध्ये ठेवून, म्हणजे इतर आश्रमवासियांचा ऑब्जेक्शन असून सुद्धा गांधीजींनी त्यांना तिथे ठेवलं होतं आणि त्यांची सेवा ते स्वतःच्या हाताने करायचे. आणि गांधीजींना नंतर जास्त कुष्ठ कार्य करण्याची संधी मिळाली नाही, पण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मनोहरजी दिवाण वगैरे यांचे सारखे लोक आणि डॉक्टर पटवर्धन वगैरे यांनी पण प्रेरणा घेऊन या लेप्रसीमध्ये अख्खं आयुष्य वेचलं. आणि त्याच्यामुळे आता भारत सरकारने महात्मा गांधीचा जो पुण्यतिथी असते, म्हणजे 30 जानेवारी हा दिवस अँटी लेप्रसी दिवस म्हणून पाळला जातो. किती लोकांना हे माहिती होतं हो. ह्याचा खरंच म्हणजे जागरूकता अभियान काही नाही असं वाटतंय, कारण मला हे आज मी पहिल्यांदा ऐकते की 30 जानेवारीला अँटी लेप्रसी डे आहे. आता जरा सांगाल का की ऐतिहासिक रोग आहे तर सध्या परिस्थिती काय आहे भारतात आणि जगामध्ये? हे जर आपण बघितलं की 1981 साली त्याच्या आधी या कुष्ठरोगाचा उपचार इतका नव्हता. त्याच्यावर जे औषध होतं ते औषध एकदम स्लो ॲक्टिंग असायचं आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला लाईफ लॉंग
ट्रीटमेंट घ्यायला लागायची. वर्ल्डमध्ये त्यावेळेला जवळजवळ 12 मिलियन पेशंट्स होते आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की 4 मिलियन पेशंट्स म्हणजे 40 लाख पेशंट्स हे इंडियामध्ये होते. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 4 लाख पेशंट्स होते. 10% लोक महाराष्ट्रात होते. हो. आणि मुंबईमध्ये जवळजवळ 1 लाख पेशंट त्यावेळेला औषधोपचार घेत असत. आणि त्याच्यानंतर MDT म्हणून चालू केले, म्हणजे मल्टी ड्रग थेरपी हे चालू केले. त्याच्यामध्ये विशेषतः रिफॉर्मायसिन म्हणून औषध वापरात आलं आणि त्याच्यामुळे लवकर बरं होण्याचं प्रमाण वाढलं आणि नवीन कुष्ठरोगी पण कमी झाले त्याच्यामुळे. आणि आपण बघतोय की साधारण 30 वर्षामध्ये जे मुंबईमध्ये 1 लाख पेशंट होते ते 500 पेशंट्सवर इतकं प्रमाण कमी झालं. आणि या सगळ्यात तुमचा सहभाग होताच ना? हो. क्या बात आहे. कुठे 1 लाख आणि कुठे 500 कोण दिसो. आता मी अजून टाळ्या वाजवते. खरंच किती पटकन 30 वर्षात इतकं तुम्ही खाली आणलं प्रमाण. खरंच कौतुक आहे. त्यावेळेला 1981 साली मुंबईची लोकसंख्या होती अबाउट 80 लाख आणि आता 140 लाख वगैरे. त्याच्यामध्ये फक्त 500 पेशंट्स. खूप छान. एकदम दिसतंय म्हणजे किती हे म्हणजे मनापासून केलेली सेवा दिसते ही की याच्यासाठी. आणि हे काही जागरूकता अभियान तुम्ही केलं होतं, टेस्टिंग करायचा, कशामुळे कमी झालं? हे एक म्हणजे बहुविध उपचार पद्धती म्हणजे MDT आणि सर्वे घेऊन जे लेप्रसी पेशंट होते ते त्यांना लवकरात लवकर औषधोपचार आणायचं आणि लोक जागृती, अर्ली इंटरव्हेन्शन. आता जरा ग्लोबल सिच्युएशन सांगू शकाल की जगात सध्या काय आहे? आता लेटेस्ट 2021 साली झालं असेल ना सेन्सस. आपण वर्ल्ड मॅप बघितला 2021चा तर आपल्याला दिसतं की जवळजवळ 2 लाख पेशंट हे दरवर्षी नोंद केले जातात लेप्रोसीची. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ इंडियामध्ये ब्राझील आणि इंडोनेशिया या 3 कंट्रीजमध्ये जवळजवळ 75% पेशंट असतात. आणि जर आपण इंडियाचा मॅप बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं एकेकाळी असं होतं की तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश यामध्ये या रोगाचं प्रमाण जास्त होतं, पण आता ते शिफ्ट होऊन उत्तर हिंदुस्थानात आहे. तर आता जे 120,000 म्हणजे 1,20,000 एवढे पेशंट जे भारतामध्ये आपल्याला मिळतात दरवर्षी, त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 7 राज्यामध्ये जवळजवळ 78% पेशंट्स असतात आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर पहिला लागतो. असं का हो? म्हणजे मगाशी पण मी म्हटलं की मुंबई एवढं म्हणजे 4 लाखात मुंबईत 1 लाख आहे. मुंबईमध्ये त्यावेळेला जास्त इतर भारतातले पेशंट पण यायचे, त्याच्यामुळे ते प्रमाण वाढतं. पण महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर विदर्भ आणि नाशिक, नंदुरबार आणि पालघर, रायगड या आदिवासी पट्ट्यामध्ये जास्त प्रमाण आहे या रोगाचं. का ते त्यांना म्हणजे
त्याच्या जे खाण्यापिण्यात कमतरता असते म्हणून असेल का नाही काय? ते माहीत नाही, पण म्हणजे जर एपिडेमॉलॉजिकल स्टडी केला तर आपल्याला दिसतं की त्या भागामध्ये जास्त आहे प्रमाण. हे काळजीचं कारण आहे महाराष्ट्रासाठी. आता ह्याच्या गैरसमजुती काय आहेत कुष्ठरोगाच्या? ह्या जनरली आपण जेव्हा लेप्रसी म्हणून बघतो एखाद्याकडे, तेव्हा अशा प्रकारची व्यक्ती आपल्या पुढे येते. म्हणजे जी भिकाऱ्याच्या स्वरूपात असते, त्याला विद्रूप चेहरा, हातापायाला बँडेजेस वगैरे आणि विकृती अशी असतात. आणि त्यामुळे जास्त आपल्याला गैरसमजुती असतात. आणि गैरसमजुती आणि फॉल्स कन्सेप्शन हे जास्त करून आपल्याला दृश्य स्वरूपात जे लेप्रसीचं पिक्चर आपल्याला पुढे येतं, म्हणजे विकृती आणि हातापायाला जखमा किंवा जे जास्त पुढे गेलेले रोगी असतात ते आपल्याला दिसतात. आणि बरे झालेले कुष्ठरुग्ण आणि जे अर्ली स्टेजमध्ये असतात ते आपल्याला दिसत नाही. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की लेप्रसी हा इनक्युरेबल डिसीज आहे, असाध्य रोग आहे. आणि असं पण वाटतं की लेप्रसी मीन्स डिफॉर्मिटी. प्रत्येकाला डिफॉर्मिटी येतात आणि हा फक्त बेगर्सनाच रोग होतो वगैरे. त्याच्यानंतर आणखी एक गैरसमज आहे की हायली इन्फेक्शस संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे लोक डिस्टन्स ठेवतात, त्यांच्या जवळ जात नाहीत वगैरे. हा गैरसमज आहे. हो, गैरसमज आहे. नंतर मी तुम्हाला दाखवेन याच्यामध्ये. आणि दुसरा जो गैरसमज आहे तो म्हणजे हा अनुवांशिक रोग आहे. आणि त्यामुळे नॉट ओनली लेप्रसी सफरर्स बट द एंटायर फॅमिली इज स्टिग्मॅटाइज्ड. पण हे पण बरोबर नाही. ह्या बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला जे ब्रेक थ्रू मिळाला. आम्ही तुम्हाला विचारणार होते की ह्याला हॅन्सन्स डिसीज म्हणून म्हणतात. तर आम्ही इंग्रजी भाषेत शिकताना हॅन्सन्स डिसीज शिकलेला आहे. बरोबर. तर ते हॅन्सन हा कोण माणूस आहे हे कधी शिकलो नाहीये. हे 1873 मध्ये हा ज्या नॉर्वेजियन सायंटिस्ट होता आर्मर हॅन्सन, त्यांनी पहिलं शोधून काढलं की लेप्रसी हा एक प्रकारच्या बॅक्टेरियममुळे होतो आणि त्याचं नाव होतं मायकोबॅक्टेरियम लेप्री. त्याच्या आधी असं मायक्रोस्कोपिक वर्ड आपल्याला माहिती होतं, म्हणजे लोकांना माहिती होतं. पण त्याच्यामुळे मानवाला रोग होतात हे पहिलं ज्ञान लेप्रसी बाबत झालं. आणि त्याच्यानंतर इतर रोगांचं इन्व्हेस्टिगेशन झालं आणि त्यांचे रोग जंतू डिस्कवर झाले. हॅन्सन्स डिसीज म्हणतात, पण मग लेप्रसी असं का नाव आलं? म्हणजे सगळ्यांना लेप्रसी म्हणूनच का माहिती येतो? लेप्रसी हे ते लॅप्रे म्हणून त्यांचे काही बॅक्टेरिया स्पेशल. लेप्रसी हा पूर्वीपासून रोग म्हणत होते, पण त्याचं विविध कारणं होती आणि ते गैरसमज होते. आणि या डिस्कव्हरी नंतर रोगाचं विभाजन झालं. नॉन कॉम्युनिकेबल डिसीजेस आणि कॉम्युनिकेबल डिसीजेस असं. म्हणजे जसे डायबिटीस आहे किंवा कॅन्सर आहे, हार्ट डिसीज आहे
ओबेसिटी आहे, हे नॉन कॉम्युनिकेबल डिसीज आहे, म्हणजे एकापासून दुसऱ्याला होत नाही. पण जे बॅक्टेरिया पासून किंवा विषाणूपासून जे होतात ते कॉम्युनिकेबल डिसीजेस लाईक म्हणजे TB, लेप्रसी. तर नुकताच कोविड झाला होता. हो, कोविड तो बरोबर, भयानक होता. HIV, टायफॉइड, कॉलरा वगैरे हे कॉम्युनिकेबल डिसीज म्हणून म्हणतात. ते संक्रमण आणि असंक्रमण बरोबर. असं. ठीक आहे. आता लक्षणं जरा सांगाल? त्याच्या आधी हां. मला या एमलेप्री बद्दल हो, please. म्हणजे या बॅक्टेरिया बद्दल नक्की सांगा. सांगायचं आहे. ऐकायला आवडेल. कारण हे जे आपल्याला पिक्चर दिसतंय त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत. हे आपल्याला लेप्रसी पेशंट जे संसर्गित आहेत त्यांच्या स्मिअर पासून हे स्लाइड बनवली आहे. त्याच्यामध्ये जनरली बॅक्टेरिया हा कलरलेस असतात आणि त्यांना स्टेनिंग करावं लागतं. ह्या एमलेप्री आणि एम ट्युबरक्युलोसिस हे जे बॅक्टेरिया आहेत त्याच्यामध्ये एक गुणधर्म असा आहे की त्यांना एकदा स्टेनिंग केलं आणि त्याच्यानंतर फक्त त्याच्यावर जर ॲसिड किंवा काहीतरी घातलं तरी पण ते सोडत नाही ते कलर. त्यामुळे त्यांना AB म्हणतात, म्हणजे ॲसिड फास्ट बॅसिल आहे. ते हे जे एमलेप्री आहेत ते फक्त मानवाच्या शरीरामध्येच वाढतात. एक्सपेरिमेंटल ॲनिमलमध्ये हे वाढू शकत नाही. आणि मानवाच्या शरीरामध्ये ते जास्त स्किनमध्ये जे मज्जातंतू असतात किंवा मोठे मज्जातंतू म्हणजे हातापायाच्या संवेदना ज्याच्यामुळे आपल्याला कळतात त्या जंतूवर त्या मज्जातंतूवर काम करतात, म्हणजे नष्ट करतात. आणि दुसरं असं आहे की हे जे जनरली बॅक्टेरिया एकापासून वाढ होते त्यांची शरीरामध्ये, तर जे जनरल बॅक्टेरिया असतात ते साधारण 20 ते 30 मिनिटात वाढतात. TBचे जंतू हे 20 तासात वाढतात. तर लेप्रसीचे जंतू हे 20 दिवस घेतात, म्हणजे एकदम स्लो त्यांचा ग्रोथ असते. आणि त्याचप्रमाणे जर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तर त्या भागामध्ये सूज येते, दुखतं आणि ताप येतो वगैरे, तसं प्रकारचं लक्षणं याच्यामध्ये दिसत नाही. म्हणजे लेप्रसीचे जर्म्स आहेत ते अत्यंत माइल्ड प्रकारचे जर्म्स असतात. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये लिहिलं आहे की लेप्रसी जर्म्स आर माइल्डेस्ट ह्युमन पॅथोजन. म्हणजे हे एकदम सौम्य प्रकारचे रोगजंतू असतात, जे आपल्याला वाटत होतं की हे पुष्कळ डेंजरस वगैरे आहे, तर तसं नसतं. आणि मग हे नॉन इन्फेक्शियस आणि इन्फेक्शियस असं तुम्ही इथे त्याच्यात दोन हे संख्या केले ना. हे जर बघितलं हे कुठे सापडतात तर हे मानवाच्या शरीरामध्येच सापडतात. आणि ज्यांना कुष्ठरोग झालेला असतो त्याच्यामध्येच सापडतात. असं दिसतं की जवळजवळ 85 to 90% पेशंट्स असे पॅचच्या स्वरूपात असतात आणि
त्यांचं जर आपण जंतू परीक्षण केलं तर AB निगेटिव्ह म्हणजे हे जंतू सापडत नाही. त्यामुळे 85 to 90% लेप्रसी पेशंट्स आर नॉन इन्फेक्शस, संसर्गजन्य नसतात. आणि हे सांगायला पाहिजे लोकांना की हे इतकं भयानक असं नाहीये की तुम्ही लगेच घाबरून जायचं कारण नाही की आपल्या आजूबाजूला कोणाला जर काही झालं असं तर अतिशय घाबरायचं कारण नाही. डॉक्टर्सकडे जा आणि व्यवस्थित सल्ला घ्या आणि त्या लोकांना वाढीत पण टाकू नका तुम्ही, तर संबंध सोडतात त्यांच्याशी. जसं सापाचं बहुसंख्य साप हे पॉयझनस नसतात पण लोकांना वाटतं. आता जे 10 ते 15% रोगी असतात त्यांच्याकडे हे या प्रकारचे असंख्य लिजन्स होतात आणि त्यांच्या मध्ये पूर्ण शरीरभर पसरतात. चट्टे म्हणायचं ना पूर्वी, चट्टे. आणि हे जे लेप्रोमॅटस लेप्रसी म्हणून असते त्याच्यामध्ये तर प्रतिकार शक्तीचा अभाव असतो आणि त्यामुळे एंटायर बॉडी इज एफेक्टेड. त्यांचं सगळी स्किन ही शायनी ऑइली असते आणि त्याच्यानंतर ती जाड व्हायला लागते आणि मग गाठी येतात. या आपल्या पिक्चरमध्ये आपण बघतो. आणि ते जर हे बघितलं आपण तर ते असंख्य रोगजंतू असतात. म्हणजे लेप्रसीचे जंतू पुष्कळ प्रमाणात असतात गाठींमध्ये वगैरे. हो, त्यामुळे त्यांना आपण इन्फेक्शस लेप्रसी म्हणून म्हणतो. आणि फक्त 10 ते 15% पेशंट्स असे असतात. अतिशय तीव्र केसेस असतील. हो, पण ही जी इन्फेक्टिव्ह जी असते ती पण टेम्पररी असते. आता जर आपण त्यांना MDT दिली, मल्टी ड्रग थेरपी दिली तर ते त्वरित नॉन इन्फेक्शस होतात. आणि म्हणून लेप्रसीचा प्रसार कोणापासून होतो? जर जे इन्फेक्शस असतात आणि जे औषधोपचार घेत नाहीत त्यांच्यापासूनच फक्त लेप्रसीचा प्रसार होतो. आणि ते ड्रॉपलेट्स मधून जातो ना, म्हणजे त्या माणसाच्या खोकल्यातून किंवा ह्याच्यातून म्हणजे श्वसनातून पण बाहेर जात असेल ना. हो, हा जो प्रसार आहे तो श्वसनातून होतो. पहिला आधी वाटायचं आपल्याला की स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट मध्ये, त्याच्यामुळे ते अनटचेबल वगैरे म्हणायचे. पण आता दिसतं की जे विशेषतः इन्फेक्शस प्रकार असतात त्यांच्या स्किनमध्ये नाही पण नाकामध्ये पण हे जंतू असतात आणि श्वसन मार्गे ते ड्रॉपलेट थ्रू बाहेर पडतात. आता तुम्ही या क्षेत्रात काम करत होता, तुम्हाला काय असं मनात भीतीचं असं दडपण नव्हतं की? एक प्रकारची भीती असायची ती नंतर तुम्हाला सांगेन मी. तुम्ही सांगताय तर मलाच एवढी भीती वाटतेय की. नाही, पण हे जंतू एकदम माइल्ड प्रकार असल्यामुळे जरी शरीरात गेले तरी लेप्रसी होण्याचं प्रमाण पुष्कळ कमी असतं. आता हे कोणामध्ये होतं म्हणजे हे कोणाला होऊ शकतं आणि कुठल्या वयात आणि कोणाकोणाला होऊ शकतं सांगा? हे जे होस्ट फॅक्टर्स म्हणतात आपण, त्या जर आपण ॲनालिसिस केलं तर असं दिसतं की लो सोशिओ इकॉनॉमिक क्लासमधले लोकांना जास्त होतं.
young male adults are more affected. आणि बिकॉज दिस कुष्ठ जंतू हे अत्यंत माइल्ड असल्यामुळे कुठच्याही कम्युनिटीमध्ये साधारण 95 to 98% possess natural immunity against leprosy. तर त्यामुळे जे बरेच जणांना जरी हा लेप्रसीचा प्रादुर्भाव झाला किंवा इन्फेक्शन झालं तरी फक्त 2% लोकांना होण्याचे संभव असतो. आणि त्यामुळे लेप्रसी जी इम्युनिटी असते ती डिसाइड करते वेदर somebody is going to get clinical leprosy or not. आणि क्लासिफिकेशन म्हणजे कुठच्या प्रकारचा कुष्ठरोग होतो हो पण हे पण इम्युनिटी डिसाइड करते. सांगू शकाल हे कुठल्या प्रकारचे असतात कॉमन फॉर्म्स? कॉमन फॉर्म्स ऑफ लेप्रसी आर इन द फॉर्म ऑफ चट्टे, जे कुठेही येतात आणि म्हणजे शरीराच्या उघड्या भागावर, त्याचप्रमाणे ते चट्टे कुठेही येऊ शकतात. आणि ते चट्टे जे पांढुरके असतात आणि त्याचं डायग्नोसिस हे केलं जातं कारण त्या चट्ट्यामध्ये संवेदना नष्ट झालेले असतात. म्हणजे त्यांना जर सुईने टोचलं किंवा स्पर्श केला कॉटननी वगैरे तर आणि गरम थंड ह्याच्यामध्ये फरक पण त्यांना कळत नाही. कारण सर आपले हे कधी कधी डेफिशियन्सी असते बघा कॅल्शियमची वगैरे, त्याचे पण पांढरे चट्टे असतात ना असे. पण ते संवेदना, अच्छा त्याला संवेदना असते आणि ह्याला संवेदना नसते, हा एक महत्वाचा फरक आहे. आता हे पीबी म्हणजे तुम्ही काय म्हणताय? याच्यामध्ये आपण पीबी म्हणजे पॉसी बॅसिलरी, अच्छा एक प्रकार हा प्रकार आहे. कारण ज्यांना असे प्रकारचे चट्टे असतात त्यांचे जर आपण जंतू परीक्षण केलं तर त्याच्यामध्ये लेप्रसीचे जर्म्स दिसत नाहीत. त्यामुळे त्यांना आपण पॉसी बॅसिलरी लेप्रसी म्हणतो. आणि आता पुढचे काय ते एमबी म्हणून तुम्ही सांगताय. जर अशा चट्ट्याचं प्रमाण वाढलं आणि जास्त जाड प्रकारचे चट्टे आले तर त्यांच्यामध्ये लेप्रसी जंतूंचं प्रमाण जास्त असतं म्हणून त्यांना मल्टी बॅसिलरी लेप्रसी म्हणून म्हणतात. आणि ज्यांच्यामध्ये एकदमच प्रतिकार शक्तीचा अभाव असतो त्यांची मगाशी सांगितलं की शायनी ऑइली स्किन होते. म्हणजे सुरुवातीला तेल लावल्यासारखी स्किन होते आणि त्याच्या नंतर त्यांच्या त्वचा जी कानाच्या पाळ्या असते किंवा चेहऱ्यावरची त्वचा जाडी व्हायला लागते. आणि इथे आपण बघतोय की याच्यामध्ये आपल्याला नोड्यूल्स पण दिसतात. आणि हे अशा प्रकारचे जे रोगी असतात ते इन्फेक्शस असतात आणि त्यांना विकृती जास्त येत नाही. आणि मगाशी मी सांगितलं की जरी इन्फेक्शन असेल तरी पण त्यांना ताप येत नाही किंवा दुखत नाही. त्यामुळे ते आमच्यासारखी मुव्हिंग असतात आणि त्यांच्यापासून प्रसार होतो जर ते औषध घेत नसतील तर. म्हणजे सतर्कता प्रत्येकाने असलं पाहिजे.
आणि तुम्ही म्हणाल तसं की आपण खात्या पित्या घरची माणसं आहोत, आपल्याला काय होणार असं नाही, म्हणतो, तसं नाहीये ते. नाही. डॉक्टरनी छान सांगितलं की लेप्रसी इम्युनिटी असली पाहिजे, बरोबर. आणि लेप्रसी इम्युनिटी ही नॉर्मल इम्युनिटीपेक्षा वेगळी आहे. बरोबर आहे. बरोबर. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की आपल्याला सगळ्यांना लेप्रसी इम्युनिटी पण असणं जरुरीचं आहे. त्यासाठी काय करू शकतो असं थोडक्यात आहे? नाही, त्याच्यासाठी काही करू शकत नाही, ते कंजेनिटल असते. ओके, ठीक आहे. आता आपण पुढच्या भागाकडे बघूया. आता कुष्ठरोग हा एक अपंगत्वाचा भाग झालाय, कारण त्याच्यामुळे दिसणाऱ्या विकृती. बरोबर आहे. तर त्याच्याबद्दल सांगू शकाल का जरा? कुष्ठरोगामध्ये विकृती येतात कारण मोठे मज्जातंतू एफेक्ट होतात, हाता पायाचे वगैरे, आणि ते मज्जातंतू हे फक्त संवेदना ग्रहण करत नाहीत, तर ते मसल्सना पण सप्लाय करतात. आणि जनरली हा अप्पर एक्स्ट्रीमिटीमध्ये जे स्मॉल मसल्स ऑफ हँड आर एफेक्टेड. आणि जे समजा एक प्रकारची नस आहे, नर्व आहे, ती एफेक्ट झाली तर त्या नसमुळे जे जे स्नायू सप्लाय करतात ते पॅरलाइज होतात, आणि या प्रकारची एक डिफॉर्मिटी होते. याला क्लॉ हँड डिफॉर्मिटी म्हणतात. आणि पायामध्ये विशेषतः जर मोठ्या नसा खराब झाल्या तर पायामध्ये संवेदना नष्ट होतात आणि अल्सर्स होतात. आणि अल्सर्समधून नंतर ते जर अंडरलाईन बोनपर्यंत गेलं तर ते विकृती होतात. त्याचप्रमाणे चेहऱ्यामध्ये एक फेशियल नर्व असते, ती पण एफेक्ट होते या लेप्रसीमध्ये. आणि त्या एक भाग चेहऱ्याचा पॅरलाइज होतो. आणि काही वेळेला तर एक फक्त डोळ्याची नर्व एफेक्ट होते, आणि त्यांना डोळा नाही इमिजिएटली होत नाही, ते डोळा बंद करायला त्रास होतो, त्याला लॅग ऑफ थॅल्मस डिफॉर्मिटी म्हणतात. आणि जर डोळा बंद झाला नाही तर कॉन्स्टंटली उघडा राहतो, आणि त्यामुळे इतर कचरा वगैरे जाऊन मग अंधत्व येते. बापरे. आणि म्हणूनच मला वाटतं की हे आता अपंगत्वामध्ये आलेलं आहे. आणि इतक्या विकृती आणि इतकी विद्रुपता त्या लोकांना येत असेल. आणि पुन्हा हे अपंगत्व म्हणजे काय की हातापायची बोटच त्यांना नाही आहेत, तर ते कामं कशी करणार स्वतःची. अपंगत्व म्हणजे कसं असतं की तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही करू शकत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला अपंगत्व येतं. आता ह्याच्यामध्ये सहज दिसतंय समोर की अपंगत्व येणारच ह्याच्यात. पण प्रत्येक कुष्ठरोग अपंगत्व येत नाही, विकृती येत नाही. साधारण 2 ते 3% लोकांचे म्हणजे जे कुष्ठरोगी असतात त्यांच्यामध्ये मोठ्या नसा एफेक्ट होतात आणि त्यांना विकृती येण्याचा संभव असतो. पण जर आपण प्रोग्राम राबवला म्हणजे अर्ली डिटेक्शन वगैरे, तर ह्या विकृतीचं प्रमाण एकदम कमी असतं. आणि सेन्सेशन पुन्हा उपचार झाले तर मग सेन्सेशन येईल पुन्हा त्यांना? नाही, एकदा नर्व खराब झाली की सेन्सेशन येत नाही आणि विकृती पण कायम स्वरूप असतात. आणि मला आठवतं लहानपणी आम्हाला म्हणजे जनरली आजी वगैरे घरची म्हणायची की त्याला कुष्ठरोग झालाय, हातापायाची बोटं झडलीत. तर झडलीत म्हणजे असं काय होत नाही. खरं म्हटलं तर लेप्रसीनी
असे हे होत नाही. अच्छा. लेप्रसीमुळे संवेदना जातात. हा हा हा. कुठच्याही रोगाने जर संवेदना गेल्या तर त्यांना जखम होते. हा. कारण पेन इज अ प्रोटेक्टिव्ह इंडिकेटर Absolutely. ऑफ दी Correct. दिस थिंग. ते जर गेलं तर आपल्याला कळत नाही. एखादी वस्तू टोचते किंवा हार्म करते आणि जखम होत राहते. आणि ती जखम झाली त्याच्यावर इतर रोगजंतूचा हे होतो आणि मग ते इन्फेक्शन हे हाडापर्यंत पोचतं. आणि एकदा हाडापर्यंत पोचलं की ते ॲब्सॉर्ब ते हाडाचा जो भाग ॲब्सॉर्ब होतो आणि त्यामुळे ती आपल्याला वाटतं की बोटं कमी झाली किंवा जडली वगैरे. असं नाही, खरं असं नसतं. लेप्रसीमुळे झडत नाही. तर लेप्रसीमुळे फक्त संवेदना नष्ट होते. आणि हे साईड इफेक्ट्स आहेत सगळे. हो. बापरे, काय भयानक आहे सगळा प्रकार. आता उपचार सांगा, ह्याच्यावर काही उपचार असतात? याच्यावर उपचार म्हणजे मगाशी मी सांगितलं MDT मल्टी ड्रग थेरपी हे सगळ्या कुष्ठ रुग्णांना देण्यात येते. आणि त्याच्यामध्ये जे रिफॉर्मायसिन म्हणून औषध आहे ते इतकं इफेक्टिव्ह आहे की एक डोस जरी घेतला तरी ऑलमोस्ट 99.99% बॅसिलाय आर किल्ड. म्हणजे इतक्या प्रभावी ते औषध आहे. नाव काय म्हणाला? रिफॉर्मायसिन. रिफॉर्मायसिन. अच्छा. आणि हे मग आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो लेप्रसी झाल्यावर तेव्हा ते डॉक्टर देतात? हो. हे साधारण MDT ही प्रत्येक रुग्णाला मोफत मिळते. अरे. त्याच्याशिवाय ज्यांना मोठे मज्जातंतू एफेक्ट झालेले असतात त्यांना फिजिओथेरपी घ्यावी लागते. आणि ज्यांना विकृती असतात ते विकृती दुरुस्त करण्यासाठी रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी करतो. प्लास्टिक सर्जरी टाईप. आता आपण बघितलं तर हे जे ट्रीटमेंटचे माइलस्टोन्स आहेत एक्झॅक्टली त्याच्यामध्ये आपल्याला थांबा, इथे केमोथेरपी म्हणून दिलंय. तर केमोथेरपी कसं काय? ते तर आपण कॅन्सरच्या लोकांना देतो. किमोथेरपी याचा अर्थ ड्रग्ज. कुठच्याही याला ड्रग्जनी ओरल थेरपी दिली की त्याला म्हणतात की थेरपी. आम्हाला फक्त कॅन्सरसाठी केमोथेरपी असतं. अच्छा. 1950च्या आधी देर वॉज नो ट्रीटमेंट फॉर लेप्रसी. आणि 1950 मध्ये हे डॅप्सोन म्हणून औषध आलं. म्हणतात DDS. आणि मोनोथेरपी म्हणजे एकच औषध होतं आणि ते एकदम स्लो ॲक्टिंग होतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला लाईफ लॉंग थेरपी द्यायची पाळी यायची. पण 1981 नंतर हे मल्टी ड्रग थेरपी चालू झाली. त्याच्या आधी पुष्कळ रिसर्च झाला आणि त्याच्यानंतर WHO आणि इंडिया गव्हर्नमेंटनी रेग्युलर केले. म्हणजे जे रेजिमेन कुणाला काय औषध द्यायचं आणि किती कालावधीत द्यायचं त्याप्रमाणे हे केलं. आणि औषध हे देण्यासाठी म्हणजे MDT डिलिव्हरी करण्यासाठी लेप्रसी पेशंटचे 2 भाग करण्यात आले. पॉसिबॅसिलरी आणि मल्टीबॅसिलरी.
आणि साधारण 5 चट्टे असतील किंवा त्याच्यापेक्षा कमी चट्टे असतील तर त्यांना पॉसिबॅसिलरी लेप्रोसी म्हणून म्हणण्यात आलं. आणि त्याच्यापेक्षा जास्त असतील किंवा एखाद्याच्या मध्ये पॉझिटिव्ह रिपोर्ट असेल किंवा मोठे मज्जातंतू ज्या नर्व्ज असतात त्या एकापेक्षा जास्त नर्व्ज एफेक्ट झाले असतील तर त्यांना मल्टीबॅसिलरी लेप्रोसी म्हणून म्हणतात. आणि पॉसिबॅसिलरीला 6 महिने औषध आणि आता मल्टीबॅसिलरीला फक्त 1 वर्ष औषध दिलं जातं. बरे होतात ते. हो. आता हे बघा याच्यामध्ये आपल्याला दिसतं की जो चट्टा आहे त्याला रिफामॅसिन हे औषध आम्ही लेप्रोसीमध्ये वन्स इन अ मंथ देतो, म्हणजे दररोज दिलं जात नाही. आणि DDS हे औषध दररोज दिलं जातं. आणि ड्युरेशन ऑफ थेरपी इज 6 months. याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की किती प्रमाणात बरे होतात. ह्याच्यामध्ये पण काय वेळेला असं दिसतं की लेप्रोसीचे पॅच हा जात नाही, पण त्याची जर तुम्ही औषधोपचार इवन 6 महिन्यानंतर थांबवला आणि त्याच्यानंतर विदाऊट ट्रीटमेंट जर त्यांचा फॉलोअप घेतला तर हळूहळू ते पॅचेस बरे होतात. आणि मग ते पॅचेससाठी मग प्लास्टिक सर्जरी वगैरे नाही गरज नाही. आता मल्टीबॅसिलरी असेल म्हणजे असंख्य पॅचेस असतील किंवा ज्यांचा AFB पॉझिटिव्ह असतात त्यांना 3 ड्रग्स देतो आम्ही, म्हणजे रिफामॅसिन, क्लोफॅझिमिन आणि डॅप्सोल अशा 3 प्रकारचे डोस दिले जातात. आणि ड्युरेशन ऑफ ट्रीटमेंट इज 12 months. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की किती प्रमाणात हे रोगी बरे होतात. जनरली जर स्किन लिजन्स असतील आणि विकृती नसतील तर त्यांच्यामुळे रिमार्केबल रिकव्हरी असते. याच्यामध्ये आपण बघतो की हे जे पॅचेस आहेत ते निघून गेले आफ्टर ट्रीटमेंट. इवन अशा प्रकारे जर लेप्रोमॅटिस लेप्रोसी असेल, असंख्य गाठी असतील आणि तरी पण त्याला MDT दिल्यानंतर इमिजिएटली त्याच्या शरीरामधले जंतू मरतात आणि त्याच्यानंतर जी बरी होण्याची क्रिया असते ती ऑटोमॅटिक होते. आणि ती आपण बघू शकतात इथे की इतक्या प्रकारे फरक पडतो. इमिजिएटली 12 महिन्यात होत नाही, पण नंतर 12 महिने झाले ट्रीटमेंट आणि त्याच्यानंतर थांबवली आणि फॉलोअप घेतला तर आपल्याला दिसतं की इतक्या प्रमाणात तो बरा होतो. काय गैरसमजुती आमच्या फारच तुम्ही दूर करताय हळूहळू. असं वाटलं की हा कधी बराच होणार नाही रोग असं, किंवा चट्टे राहिले तर काय करायचं, किंवा आता ते तुम्ही म्हणताय तसं फिजिओथेरपीचा उपयोग करू शकतो आपण. तर ते सांगाल का जरा फिजिओथेरपी बद्दल? आता जर मोठ्या नर्व्स वगैरे खराब झाले असतील आणि अर्ली डिफॉर्मिटी असेल तर त्याला
अशा प्रकारे आम्ही स्प्लिंट देतो आणि त्यांना व्यायाम करायला लागतो. त्याला म्हणतात फिंगर लूप्स किंवा गटर स्प्लिंट आणि अपोनन्स लूप वगैरे अशा प्रकारे हे देतो. हे स्पॉन्ज बॉल्स आपण नेहमी बघतो ना, केमिस्टकडे असतात ते, म्हणजे हातापायाच्या एक्सरसाइज साठी वापरतो. बरोबर. विशेषतः हे स्मॉल मसल्स ऑफ हँड जेव्हा पॅरलाइज होतात तेव्हा आपण हे देतो. फाईन मोटर स्किल्स साठी. आणि हा लेप्रसी इलास्टिक बँड काय असतो? विशेषतः पायामध्ये जर आपण बघितलं तर फक्त संवेदना जातच नाही तर त्यांच्याकडे फूट ड्रॉप म्हणून डिफॉर्मिटी होते. आणि म्हणजे एक पाय असा राहतो आणि दुसरा लटका पडतो. तर ते त्याच्यासाठी हे इलास्टिक बँड देतो. तर हे पुढच्या स्लाइड्स काय आहेत डॉक्टर सांगू शकाल? हे एक लहान मुलगा चालतोय किंवा हे दाखवताय. ह्याच्यामध्ये लेप्रसी रेफरल सेंटर म्हणून असतं. म्हणजे जे ज्यांना लेप्रसी झालेलं आहे अशा लोकांना नॉट ओनली किमोथेरपी इज गिवन बट त्यांना जर पायाला अल्सर असतील तर असं ड्रेसिंग अल्सर क्लिनिक चालवण्यात येतं. हे कुठे असतात क्लिनिक्स? या महाराष्ट्रभर सगळीकडे असतील? हो, सगळीकडे म्हणजे अगदी छोट्या गावांमध्ये असतील? हो. हे काय प्राथमिक काय म्हणतात वैद्यकीय ह्याच्यात असतं ना? हो, प्राथमिक आरोग्य केंद्र त्याच्यामध्ये असतात. आणि मुंबईमध्ये 6 संस्था आहेत आणि त्याच्याशिवाय मुंबई महानगरपालिकेचं ॲक्बर लेप्रसी हॉस्पिटल आणि गव्हर्नमेंटची पण युनिट्स आहेत. तर त्यांची पण हे असे LRC असतात. आणि मग फिरत्या अशा त्या असतात ना ॲम्ब्युलन्स वगैरे, हे जखमांचं ड्रेसिंग करायला अशा नसतात? सध्या आम्ही चालू केलेलं नाही. पण आता ह्याच्यामध्ये आपण दिसतं की एक ठराविक प्रकारचे फुटवेअर त्यांना देतो. दॅट इज कॉल्ड एज अ मायक्रोसेल्युलर रबर फुटवेअर. म्हणजे एक प्रकारचे रबर असतो, त्याच्यामुळे त्यांना पायाला जखमा होत नाही. आणि जेव्हा मोठ्या नर्व्स वगैरे खराब होतात तेव्हा फिजिओथेरपी देण्यात येते आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारचे एक्सरसाइज, इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन वगैरे देण्यात येतं. आणि जर विकृती असेल तर त्यांना हे अशा प्रकारे सर्जरी करण्यात येते. मुंबईमध्ये किती बदलले बघा त्याचे, आधी कसे होते आणि आता कसे आहेत एकदम. हो, त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की बायलॅटरल क्लॉ हँड डिफॉर्मिटी. ह्याच्यामध्ये इमिजिएटली काय आवश्यकता असते की एक प्रकारचे मसल्स असतात, त्याचं ॲक्शन काय असते की या जॉईंटमध्ये फ्लेक्शन आणि बोटं सरळ राहिली पाहिजे. पण जर लेप्रसीमध्ये एक नर्व खराब झाली आणि त्या प्रकारचे मसल्स जर खराब झाले तर एक्झॅक्टली अपोजिट ऑफ दिस. म्हणजे इथे एक्सटेन्शन येतं आणि इथे फ्लेक्शन येतं, म्हणजे असं होतं. आणि हे जेव्हा होतं त्याला म्हणतात क्लॉ हँड डिफॉर्मिटी. हे संधिवातामध्ये पण होतं. नाही, संधिवातामध्ये हे जे जॉईंट्स असतात ते स्टिफ होतात, पण हे
जॉईंट्स नॉर्मल असतात आणि फक्त मसल्स पॅरलाइज झालेले असतात आणि त्यामुळे ते जर करेक्ट करायचं असेल तर लॉंग फ्लेक्झर्स ऑफ फोरआर्म म्हणजे फोरआर्मचे मसल्स हे इथे आणून हे मसल्स पॅरालिसिस दूर करण्यात येतं. त्याला म्हणतात टेंडन ट्रान्सप्लांट सर्जरी. आणि त्यांनी काय होतं की ते हे फ्लेक्शन होतं आणि त्याच वेळेला ते जॉईंट्स पण एक्सटेंड होतात. आपल्याला जर पिंच पाहिजे असेल तर त्याच्यासाठी ही आवश्यकता आहे. म्हणजे हे जर असं असेल तर त्यांना पिंच होत नाही. म्हणजे हो, पेन पण हातात धरू शकणार नाही, जेवू शकणार नाही आणि पुष्कळ गोष्टी हे होतात. पण हे सर्जरी झाल्यानंतर त्यांना बोटं एकत्र येतात. आता ही पुढची स्लाइड तुमची आहे ती फूट ड्रॉप करेक्शनची. हो, तर ते त्याच्यामध्ये पण हो, हे राईट साईड फूट ड्रॉप झालेलं आहे. जनरली आपण जेव्हा चालतो तेव्हा आपल्या हिलवर आपण हे करतो, लँड होतो. पण जेव्हा फूट ड्रॉप असतो तेव्हा ते लँड ऑन द टोज आणि इथे जखमा होतात. तर त्यामुळे हे करेक्शन आवश्यक असतं आणि ते पण टेंडन ट्रान्सप्लांट सर्जरी आपण बघतो इथे. इथे हे करेक्शन झालेलं आहे. खूप फरक पडतो ना एकदम. आता फक्त एकच अजून ह्याच्यामध्ये मला कन्फ्युजन होते की ते डायबिटीस मध्ये पण पायाला प्रॉब्लेम होतात बघा. हो, डायबेटिक फूट असतं ते लोकांना. तर ते कसं तुम्ही डिफरन्शिएट कसं करणार मग की लेप्रोसीमुळे आहे का डायबिटीसमुळे झालं? डायबिटीसमुळे फक्त हे असतात, संवेदना जातात. एक्झॅक्टली. आणि जखमा पण होतात ना. पण मोटर पॅरालिसिस होत नाही त्याच्यामध्ये. आणि दुसरे ह्याच्यामध्ये लेप्रोसीमध्ये ज्या नस असतात एफेक्ट झालेल्या असतात त्या जाड्या होतात. म्हणजे तुम्ही जर पाल्पेट केलं तर आपल्याला ती नर्व जाडी झालेली दिसते. नाही. हा दोन फरक. आणि जनरली डायबिटीसमध्ये बायलॅटरल सिमेट्रिकल असतं. म्हणजे ग्लोव्ज अँड स्टॉकिंग टाईप ऑफ एनेस्थेसिया असतं. आता सांगा प्रिव्हेन्शन ऑफ लेप्रोसी म्हणजे आता हे आपण थांबू कसं शकतो? झालंय तर ऑलमोस्ट थांबवलंय आपण. 519 केसेस आहेत. ते शून्य कशा करू शकतो आपण? प्रिव्हेन्शन कुठच्याही रोगाचं जर आपल्याला करायचं असेल तर तो रोग कशामुळे होतो हे आधी शोधून काढला पाहिजे. आणि लेप्रोसी हा रोग एमलेप्रीच्या इन्फेक्शनमुळे होतो. तर एक फॅक्टर हा आहे आणि दुसरा फॅक्टर म्हणजे इम्युनिटीचा अभाव. आणि ते हे जर दोन गोष्टी असेल तरच क्लिनिकल लेप्रोसी होणार. आणि म्हणून जर ह्याच्यापैकी एक फॅक्टर आपण काढून टाकला म्हणजे जर इम्युनिटी उत्पन्न केली जर वॅक्सिननी वगैरे. पण आता सध्या वॅक्सिन आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे जे टूल्स आहेत ते फक्त एमलेप्रीवर कॉन्सन्ट्रेट करण्यात आलेले आहे. समजा एखाद्या जर हे असेल इन्फेक्शस पेशंट असेल तर
त्याच्यापासून कुणाला रोग होईल, प्रसार होईल, तर त्याच्या घरातल्या लोकांना किंवा तो सोशल कॉन्टॅक्टमध्ये ज्यांच्याकडे असेल किंवा ट्रान्सपोर्टमध्ये किंवा प्लेस ऑफ वर्कमध्ये. तर पूर्वीच्या काळी काय करत असत की त्या पेशंटचं आयसोलेशन करायचे, म्हणजे त्यांना बाबा आमटे किंवा ॲक्वर्थ लेप्रसी हॉस्पिटलमध्ये भरती करायचे. पण आता ती गरज नाही. आता आपण त्यांना MDT देऊ शकतो आणि MDTमुळे ते त्यांचं एक प्रकारे केमिकल आयसोलेशन होतं. आणि जर MDT चालू असेल तर ते आपल्या घरात राहू शकतात, ट्रान्सपोर्ट करू शकतात, प्लेस ऑफ वर्कमध्ये काम पण करू शकतात. पण त्यांना मास्क घालावा लागतो मग? नाही, त्याची गरज नाही. आणि हे जर करायचं असेल तर राष्ट्रीय प्रोग्राम आहे ज्याला म्हणतात की नॅशनल लेप्रसी इरॅडिकेशन प्रोग्राम. त्याच्यामध्ये अर्ली डिटेक्शन आणि ट्रीटमेंट हे केलं जातं. त्याच्यामुळे काय होतं की ज्यांना कुष्ठरोग झालेला आहे ते बरे होतात. त्याचप्रमाणे देर इज ऑल्सो अ ब्रेक ऑफ चेन ऑफ ट्रान्समिशन, म्हणजे इन्फेक्शन चेन ब्रेक झाली तर त्याच्यामुळे नवीन कुष्ठरोगी होत नाही आणि कम्युनिटी बेनिफिट आहे. आणि हे जर जास्त करायचं असेल, व्यवस्थित करायचं असेल तर हेल्थ एज्युकेशन देणं आवश्यक आहे. आणि म्हणून गव्हर्नमेंटची SET सेंटर्स आहेत, म्हणजे सर्वे, एज्युकेशन आणि ट्रीटमेंट. SDR म्हणून पण तुमचं काय म्हणतात? हे आता सध्या आणखी गव्हर्नमेंटनी हे केलंय की लवकरात लवकर ह्याचं इरॅडिकेशन होण्यासाठी SDR म्हणजे सिंगल डोस रिफॅम्पिसिन प्रोफिलॅक्सिस, म्हणजे जे कुष्ठ रुग्ण आहेत त्यांच्या घरातल्यांना पण हे रिफॉर्मॅसिन द्यायचं. त्याच्यामुळे जे ट्रायल्स केलेले आहेत त्यामुळे दिसतं की साधारण 68% प्रोटेक्शन इन 3 years. आणि एक लेप्रसी वॅक्सिन सध्या उपलब्ध आहे आणि ते त्याच्यावर प्रयोग गुजरातमध्ये चालू आहेत आणि ते सध्या प्रचलित नाही आहे, म्हणजे यूजमध्ये नाही आहे. तर पण हे वॅक्सिन म्हणजे लहान मुलांना द्यायचं असेल जेव्हा येईल तेव्हा? नाही, सगळ्या प्रिव्हेन्शन म्हणजे कसं लहान मुलांनाच देतील ना? BCG कसं देतात? नाही, हे प्रिव्हेन्शन म्हणजे सगळ्यांना द्यायचं, कोणी घेऊ शकतो. हो, आणि कुठल्याही जसं कोविडचं वॅक्सिन घेत होते तसं. पण आता हे इतक्या कमी प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे हे वॅक्सिन जरी उपयोगात आणलं तरी पण फायदा नाही सध्या. पण असलेलं बरं ना एक इंजेक्शन, म्हणजे आम्हाला एक जरा मनाला पण कॉन्फिडन्स वाटतो ना, एक आपण इंजेक्शन घेऊन ठेवलेलं बरं. सध्या भारत सरकारने हे NLEP म्हणजे नॅशनल लेप्रसी इरॅडिकेशन प्रोग्राम, त्याला 2030 पर्यंत एक उद्दिष्ट दिलेलं आहे की 0 लेप्रसी केस, 0 ट्रान्समिशन ऑफ लेप्रसी इन्फेक्शन, 0 डिसॅबिलिटी ड्यू टू लेप्रसी अँड 0 स्टिग्मा अँड डिस्क्रिमिनेशन. त्या दृष्टीने आता कार्यवाही चालू आहे. आणि फार महत्वाचं आहे ना हे,
हो. शेवटचं फार महत्वाचं आहे की स्टिग्मा आणि त्यांचं हो. वेगळं करणं फार चुकीची गोष्ट आहे. आणि हा प्रोग्राम लवकर होऊ दे साध्य, कारण मला डिसेबिलिटीच्या 21 ह्याच्यातून एक कमी झालेला आनंद होईल. कारण हे कारण म्हणजे काहीही गरज नसताना त्या लोकांना ही डिसेबिलिटी येते. तर हे आपण आता एलिमिनेशन ऑफ लेप्रसी अचीव केलेलं आहे. म्हणजे काय की दर 10,000 लोकांमध्ये एक किंवा त्याच्यापेक्षा कमी कुष्ठ रोगाचे जर प्रमाण असेल तर त्याला म्हणतात एलिमिनेशन ऑफ लेप्रसी. ते आपण अचीव आधीच केलेलं आहे. पण जर 0 लेप्रसी करायचं असेल तर सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन इज ॲक्च्युअली अपील करा सगळ्यांना म्हणजे असेच प्रोग्राम जागरूकता अभियान होऊ देत आणि लोकांपर्यंत पोहोचू दे सगळं. आणि मुख्य म्हणजे समाजाचं ह्याच्यामध्ये सहकार्य असलं पाहिजे. बरोबर आहे. आता तुमच्या शेवटचा प्रश्न तुमच्या म्युझियम बद्दल आम्हाला थोड्याशा स्लाइड्स दाखवाल, कारण हे एक अतिशय छान डॉक्युमेंटेशन आहे. हे एक तुम्ही म्युझियम तयार केलं आहे. कारण आपण जसं म्हणतो तसं जेव्हा 0 लेप्रसी होईल तेव्हा अनेक 50 वर्षांनी 60 वर्षांनी लोक विसरून जातील की लेप्रसी म्हणजे काय होतं. तर हा म्युझियम असणं फार काळाची गरज आहे. तर जरा त्याच्याबद्दल सांगाल काय काय आहे ते. ॲक्च्युली जेव्हा हा डिसीज पूर्णपणे इरॅडिकेट होत आहे आणि त्यावेळेला असं आमच्या मनात आलं की ज्यांनी एफर्ट्स घेतले ते आणि काय एफर्ट्स केले ते आमच्या लेप्रसी हॉस्पिटलमध्ये एक शरद नाईक म्हणून होते. त्यांच्या संकल्पने हे म्युझियम स्थापन झालं आणि एक आम्ही वॉर्ड मोकळा केला आणि त्याला नाव देण्यात आलं होतं ॲक्वर्थ लेप्रसी म्युझियम म्हणून. हा ॲक्वर्थ लेप्रसी म्युझियम बद्दल तुम्ही आम्हाला माहिती सांगा. यामध्ये हॉस्पिटलचा 130 वर्षाचा इतिहास, त्याचप्रमाणे निरनिराळे ड्रॉइंग्स आणि रिपोर्ट आणि प्रबंध सगळे ठेवण्यात आले. आर्काइव्ह सारखं तुम्ही तयार केलं ते, रिझर्व केले. हा पुतळा कोणाचा आहे म्हणे? ॲक्वर्थ हे ब्रिटिश कमिशनर होते मुंबईचे. 1890 ते 1895 मध्ये त्यांच्या एफर्ट्समुळे ते हॉस्पिटल चालू झालं आणि त्यावेळेला मिलिटरी वॉज शिफ्टेड फ्रॉम वडाळा टू कुलाबा आणि त्यावेळेला बरेच बॅरॅक्स टाईप कन्स्ट्रक्शन अवेलेबल होते आणि ॲक्वर्थ साहेबांनी त्यावेळेला लोकांच्याकडून मदत घेऊन म्हणजे प्रत्येक कुटुंबाकडून 10 रुपये त्यांनी कलेक्ट केले आणि ते हॉस्पिटल चालू केलं. त्यामुळे कालांतराने ते नाव देण्यात आलं. इनिशियली इट वॉज कॉल्ड एज अ माटुंगा लेपर असायलम आणि 1903 मध्ये ते ॲक्वर्थचं नाव त्यांना देण्यात आलं. आपण पुढच्या पण स्लाइड्स बघूया. हे काय सगळी डॉक्युमेंट्स आहेत का तुमचे? असे पॅनल्स आम्ही तयार केली आणि आता पुष्कळ जण व्हिजिट करतात तिकडे. म्हणजे मेडिकल स्टुडंट्स, नर्सिंग स्टुडंट्स आणि त्याचबरोबर आणखी PG आणि मेडिकल ऑफिसर आणि जनरल पब्लिक. आम्हाला जर जाऊन बघायचं असेल तर आम्ही जाऊ शकतो. हो. आणि सोमवार ते शनिवार. हो बरोबर. आणि सकाळी 9 ते संध्याकाळी 5.
नाही 3:30 पर्यंत असतं. आणि आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते जायचं? नाही कोणी जाऊ शकतं. आता एक शेवटचा प्रश्न की तुमच्या एखादी सक्सेस स्टोरी आहे तुमच्याकडे? एखादा तुमचा पेशंट की अतिशय म्हणजे वाईट स्थितीत होता आणि तो आता व्यवस्थित बरा होऊन त्याचं पुनर्वसन झालेलं आहे, अशी एखादी केस? पुष्कळ पेशंट्स होते की जे फेकले गेलेले होते आणि ते औषधोपचाराने बरे झाले आणि त्याच्यानंतर ते समाजामध्ये परत गेले. आता ॲक्वर्थ लेप्रसी हॉस्पिटलमध्ये एकेकाळी 500 पेशंट होते आणि आता फक्त 75 पेशंट आहेत. तर बरेचसे पेशंट आपल्या घरी गेले आहेत. पण ह्युमन माइंड इज ऑलवेज डिफरंट, म्हणजे व्हेरिएबल असतं आणि त्यामुळे अजूनही लोकांच्या मनामध्ये भीती आहे, संशय असेल. हां भीती या रोगाबद्दल आहे. आणि एक म्हणजे ॲक्वर्थ लेप्रसी हॉस्पिटलमध्ये जे कुष्ठ रुग्ण ॲडमिट झाले होते ते समाजातून बाहेर पडलेले होते किंवा ज्यांना बाहेर काढलेले होते. पण बऱ्याच वेळेला असं दिसतं की त्यांना काहीतरी ऑकेजन असेल तर घेऊन जातात घरी. म्हणजे कुणाचं लग्न असेल किंवा दिवाळी असेल किंवा गणपती असेल तर त्यांना घेऊन जातात. बरं. आणि त्याचप्रमाणे 2-3 गोष्टी मला दिसतात की एक म्हणजे सेल्फ स्टिग्मा, म्हणजे ज्याला रोग झालेला असतो, अत्यंत माइल्ड प्रकारचा रोग झालेला असतो, म्हणजे कुठेतरी एक पाठीवर चट्टा असेल आणि विशेषतः एज्युकेटेड लोकांच्यामध्ये देर इज अ सेल्फ स्टिग्मा, म्हणजे स्वतः घाबरून ते बाजूला राहतात. घरी गेले तरी मिक्स होत नाही, आपले कपडे वेगळे धुतात. ते सांगत नाहीत की कशामुळे हे होतात, पण त्यांच्या बिहेवियरमध्ये हे असतं बरेच वेळा. एक वैयक्तिक प्रश्न डॉक्टर, अमृत काळात तुम्ही संबंध म्हणजे अमृत काळ पाहिलाय तुम्ही, बरोबर आहे? आता वैद्यकीय क्षेत्रात म्हणजे अगदी काय म्हणतात म्हणजे पर्सनल डॉक्टर्स वगैरे ह्याच्यापासून कम्प्युटरपासून आता AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आहे, वापरतो आपण. तर ही सगळी प्रगती तुम्ही बघितलेली आहे. तर तुमचं एक डॉक्टर म्हणून म्हणजे वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून तुमचं याच्याबद्दल काय मत आहे त्या बदलत्या परिस्थितीमुळे? पुष्कळ चांगलं हे की ज्या निगेटिव्ह स्टोरीज होत्या पूर्वी त्या आता पॉझिटिव्ह झाले आहे. अजूनही लोक स्वतः ओपनली बोलत नाही की मला कुष्ठरोग झाला होता, पण देर आर इन्सिडन्सेस की एक फॅमिली अशी होती की ज्याच्यामध्ये आईला कुष्ठरोग झाला होता आणि त्या मुलाचं लग्न करायचं होतं. तो मुलगा इंजिनियर होता. त्यांनी स्वच्छपणे सांगितलं की माझ्या आईला कुष्ठरोग झाला होता, ती सध्या बरी आहे, पण जी कोण मुलगी असेल तिला तिच्याबरोबर राहावं लागेल. अशा प्रकारे इन्सिडन्स आहेत. मानसिक बदल होतात लोकांमध्ये. बरोबर. आणि संगणकाच्यामुळे म्हणजे एक काळ असा होता की त्या हॉस्पिटल हलवावं म्हणून आजूबाजूचे लोक एफर्ट्स करायचे, ते आता
तिथे येतात, समारंभात म्हणजे विविध कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. आणि नॉट ओनली दॅट, आमच्या ते हॉस्पिटलचा परिसर जवळजवळ 13 एकर आहे. तर तिथे जॉगिंग आणि चालायला पण येतात. म्हणजे मानसिक परिवर्तन लोकांचं झालंय, पुष्कळ झालंय. म्हणजे एकेकाळी असे हॉस्पिटलच्या आवारात कोण यायचं नाही, ते आता यायला लागलेले. आता डॉक्टर, तुम्ही मला वाटतं की सगळ्या बाबतीत झाल्या ना, आपल्या सगळ्या बाबींबद्दल तुम्ही उहापोह केलेला आहे. तरीही कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. वासुदेव तोंबे. थँक्यू डॉक्टर, व्यवस्थित एक्सप्लेन केल्याबद्दल. आता हार्डली 500 केसेस असतात म्हणतं, आणि तुम्ही सुरुवातीला म्हणालात की MBBS शिकताना लेप्रोसी कवर्ड नसतं किंवा आताही नाही. मग ह्यांना कोण सांभाळतं? कारण स्पेशलायझेशनसारखं राहिलं नाही, कारण इतक्या कमी पेशंटसाठी स्पेशलायझेशन इज नॉट वर्थ इट. सो मग जनरल प्रॅक्टिशनर्स बघतात का, कोण हू ट्रीट्स देम? 6 संस्था आहेत मुंबईमध्ये, आणि मुंबई महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे ॲक्वर्थ लेप्रोसी हॉस्पिटल. त्याच्याशिवाय गव्हर्नमेंटचे 4 युनिट्स आहेत. तर अख्ख्या मुंबईचं डिवायड केलेलं आहे, आणि प्रत्येकाला प्रोजेक्ट एरिया म्हणून दिले. आणि त्या प्रोजेक्ट एरियामध्ये जे पेशंट असतात ती त्यांची जबाबदारी, म्हणजे त्या संस्थेची जबाबदारी. आणि मी आता ज्या संस्थेबरोबर काम करतो, अलर्ट इंडिया, त्यांना NST वॉर्ड्स दिलेले, किंवा महाराष्ट्र लोकहित सेवा मंडळ त्यांना H ईस्ट आणि P नॉर्थ आणि P साऊथ हे वॉर्ड्स दिलेले आहेत. त्याचप्रमाणे विमला डर्मॅटॉलॉजिकल सेंटर यांना K वेस्ट वॉर्ड दिलेलं आहे. असं व्यवस्थित विभागणी करण्यात आली. माझं नाव प्रफुल्ल काळके. मी रामकृष्ण मठ मिशनचा कार्यकर्ता आहे. आत्ता तुम्ही जे स्लाईड्स दाखवल्यात, तर माझं एक ऑब्झर्वेशन असं आहे की हा जो रोग आहे हा ग्रामीण भागात जास्ती आहे. इस्पेशली वाडा, पालघर ह्या भागामध्ये ह्या सुविधा कमी आहेत. पहिलं मी तुम्हाला धन्यवाद देतो की आमच्या संस्थेत अलर्ट इंडिया 2005 पासून कालपर्यंत, मी काल आलो तिथून, तिथे काम चालू आहे. पण तोकडं पडतं आहे. ह्याचं कारण सांगतो. इथे बरेच पालक आहेत, डॉक्टर झाल्यानंतर लेप्रोसी सब्जेक्ट कोण घेत नाही. प्रत्येकजण जिथे आपल्याला जास्ती लिक्युरेटिव्ह होईल त्याच्याकडे जातात. आणि दुसरा प्रश्न असा आहे की ग्रामीण भागात जे डॉक्टर आहेत त्यांना लेप्रोसीबद्दल फार कमी माहिती आहे. कारण आमच्याकडे जे पेशंट येतात त्यांना मग आम्ही अलर्ट इंडियाकडे पाठवलं जातं, पण तो अनेक ठिकाणी फिरत फिरत आमच्याकडे येतो. आणि दुसरं असं होतं, इकॉनॉमी जे तुम्ही दाखवलं, सोशो इकॉनॉमिकल, आमच्याकडे जेव्हा पेशंट येतो तेव्हा आम्ही ट्रीटमेंट तर देतोच, त्याला जेवायला देतो, कपडे देतो, जाण्या येण्याचं भाडं देतो, म्हणून तो आमच्याकडे औषध घ्यायला येतो. आणि सेकंडली जे औषधांचं आपण दाखवलं, बहुतेक प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये औषधं नसतात, फक्त नावाला बोर्ड असतात. दुसरं असं म्हणजे वाईट परिस्थिती सांगतो, उच्चभ्रू मुलांचे जे मुलं डॉक्टर असतात ते ड्युटी घेत पण नाहीत, येतात, सही करतात आणि निघून जातात. आज आमचं KM नायरशी टायअप आहे, मुलं येतच नाहीत.
ग्रामीण भागात काम करायला. आणि ग्रामीण भागामध्ये हा जेवढा अवेअरनेस वाढेल यासाठी काय प्रयत्न करणं गरज आहे, त्याच्यासाठी आपली खूप आवश्यकता आहे. आपलं मार्गदर्शन पाहिजे. फक्त लेप्रसी नाही, पण इतर जे प्रॉब्लेम टीबी तर भयानक आहे. टीबी हो, आणि इतर जे ANC किंवा चाइल्ड हेल्थ वगैरे हे आहेत, त्याच्यामध्ये जनरली मुलं जात नाहीत आता, म्हणजे डॉक्टर्स जात नाहीत. तर त्याच्यासाठी आता गव्हर्नमेंटनी बॉन्ड केलेले आहे, म्हणजे कंपल्सरी त्यांना ग्रामीण भागात काम करावं लागतं. आता जे आपण म्हणाले की औषधोपचार नसतो, तो गव्हर्नमेंटनी जे सप्लाय करतात ते असतात सगळीकडे, म्हणजे गव्हर्नमेंटच्या सप्लायनी होतं. पण आता काय झालं आहे की ज्या वेळेला या लेप्रसीचं प्रमाण पुष्कळ होतं, तेव्हा पुष्कळ प्रमाणात हे औषधोपचार असतात. पण आता प्रत्येक सेंटरवर जर 5 पेशंट असतील किंवा त्याच्यापेक्षा कमी असतील, तर बऱ्याच वेळेला त्यांना औषधोपचार मिळत नाही. कारण काय, ते 5 सॅचे किंवा ब्लिस्टर बॅग्स कोण आणणार, असं स्थिती होते. त्यामुळे आता गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे की प्रत्येक जे ADGs असतात, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचे जे प्रमुख लेप्रसीचे जे असतात त्यांच्याकडे ड्रग्स सप्लाय नोंदवायला लागतो. आणि त्याच्याप्रमाणे जे जे औषधोपचार खाली पेशंट असतात तेवढाच फक्त त्यांना देण्यात येते. माझी अशी विनंती आहे आपल्याला की रोटरी क्लब आणि लायन्स क्लब यांना तुम्ही आवाहन करा. कारण का त्यांचे सेंटर्स आहेत, त्यांच्याकडे व्हॉलेंटियर्स आहेत, पण ते गावातनं पोचले पाहिजेत. बऱ्याच वेळेला की ड्रग्स वगैरे मोफत मिळतात, पण न्यूट्रिशन त्यांना जे लेप्रसी पेशंट आणि त्याची फॅमिली यांना जे न्यूट्रिशन द्यावं लागतं ते आम्ही रोटरी किंवा लायन्स मार्फत घेतो. किंवा जे MCR शूज असतात ते त्याची किंमत साधारण 300 रुपये असते. तर ते असे फिलॅन्थ्रोपी कुणाकडून तरी डोनेशन घेऊन देण्यात येतात. आणि बाकी जे आहे ते इवन रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी हे करण्यासाठी पेशंटला इन्सेंटिव्ह गव्हर्नमेंट देतं, म्हणजे 5,000 रुपये देण्यात येतात. आणि ज्या संस्थेमध्ये हे होतात त्यांना पण 5,000 रुपये देण्यात येतात. म्हणजे ॲक्वर्थ लेप्रसी हॉस्पिटल किंवा विमला सेंटर किंवा JJ मध्ये ज्या सर्जरी होतात त्यांना ते अमाऊंट दिली जाते. आणि सर एक मिनिट आता हे तुम्ही म्हणाला 5,000 रुपये मिळतात, हे डिसेबिलिटी म्हणजे अपंगत्व असल्यामुळे ते देतात पैसे? नाही, पण त्यांनी एनकरेज करण्यासाठी की त्यांनी सर्जरी करून घ्यावी. आणि सर्जरी केल्यानंतर त्यांना प्लास्टरमध्ये राहावं लागतं आणि साधारण 3 ते 6 आठवडे प्लास्टर राहतं. त्यामध्ये त्यांचं रोजगार बुडतो. तर ते कॉम्पेन्सेशन म्हणून आणि हे
आता हे अपंगत्वामध्ये येतं, बरोबर आहे? त्याच्यासाठी त्यांना गव्हर्नमेंटच्या काही ज्या सवलती असतात त्या सगळ्या मिळतात. हो, म्हणजे आता सगळ्या लेप्रसी पेशंटना मुंबईतल्या विशेषतः एक प्रकारे पेन्शन मिळते दर महिन्याला. म्हणजे 1500 रुपये किंवा 2000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होते, ती मिळते. तर त्याच्यासाठी जे अपंगत्व असतं ते साधारण 70% लागतं आणि ते सर्टिफाय करायला लागतं जे किंवा हाजी अलीमध्ये हॉस्पिटलमध्ये, आणि त्याच्यानंतर त्यांची नोंद होते आणि त्यांना हे अपंगत्वाचं सर्टिफिकेट मिळतं आणि एक पेन्शन पण मिळतं. आणि जी तरुण मुलं असतात त्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जो कोटा आहे 1% म्हणजे अपंगांसाठी असलेल्या सवलती ज्या असतात की ज्या अंधांना मिळतात किंवा म्हणजे फिजिकली म्हणजे शारीरिक अपंगत्व असलेल्यांना मिळतात, की कुठल्याही शासनाच्या सध्या तरी माझ्या ऐकवत नाही की लेप्रसी पेशंटना मिळतात, पण बऱ्याच स्वयंसेवी संस्था आहेत त्या लेप्रसी पेशंट किंवा लेप्रसी पेशंटची मुलं यांना एज्युकेशनल हेल्प देतात. म्हणजे त्यांना वह्या, पुस्तकं आणि त्याच्याशिवाय इवन काहीतरी क्लासमध्ये जायचं असेल किंवा कॉम्प्युटर एज्युकेशन घ्यायचं असेल तर त्यांना मिळतात. खूपच छान. डॉक्टर भटकी, तुम्ही आज इतक्या सहजपणे इतक्या क्लिष्ट विषयावर तुम्ही मार्गदर्शन केलंय आणि मला खात्री आहे सगळेजण हेच म्हणतायत की आमचं मानसिक पुनर्वसन केलंय तुम्ही. म्हणजे ज्या मनातल्या भीती होते, म्हणजे खरोखर मनात खूप भीती होती, खूप संशय होते, खूप असं म्हणजे एक कन्फ्युजन होतं आमच्या मनात की हे नक्की काय असतं. तर आपण जे काही सगळेच मान्य करतील की जे काही आम्ही कुष्ठरोगी बघितले ते भिकारी असेच बघितले की जे रस्त्यावर किंवा ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर दिसतात. म्हणजे चांगल्या घरी हा रोग होऊ शकतो असं मला हा एक गैरसमज आहे. आज तुम्ही तो दूर केला आहे. खरोखर आज तुमचे मी मनापासून आभार मानते आणि ग्रंथाली परिवाराचे मी आभार मानते, कारण ग्रंथालीनं इतका छान कार्यक्रम सुरू केला आहे काहीतरी विशेष. त्यामुळे आम्हाला तुमच्यासारख्या तज्ज्ञांची ओळख होते. आम्हाला कळतं की एक ॲक्वर्थ म्युझियम आहे लेप्रसीचा की जो आता आम्ही लवकरात लवकर जाऊन बघणार आहोत. आणि अशीच हीच इच्छा आहे की 2030ची वाट न बघता अजून एक 2-3 वर्षातच 0 जर केसेस झाल्या तर अपंगत्वाच्या 21 अपंगत्वाच्या आधीतून फक्त 20 अपंगत्व राहतील. हळूहळू ती पण कमी होतील अशी आशा करते. मला पण एक सांगायचं आहे की मला 2 वर्षापासून बोलताना त्रास होतो आणि त्यामुळे जे काही माझ्या फंबल झालंय वगैरे ते आपण गोड मानून घेतले त्याबद्दल आपले आभार. त्याचप्रमाणे ग्रंथालीचे आभार. कुष्ठरोग या विषयावरती अनेक असे पैलू होते की जे आम्हाला आणि एक सामान्य माणसांना अवगत नव्हते, माहिती नव्हती त्याबद्दलची. अशा अनेक पैलूंवर आपण प्रकाश टाकला. आणि कुष्ठरोग हा केवळ एक आजार नाही की या आजारामुळे हा एक मोठा सामाजिक प्रश्न म्हणून आज समाजामध्ये आहे. तर त्या अनुषंगानेच्या मुळात असणाऱ्या गैरसमजुती सुद्धा म्हणाल्या तशा त्या दूर झाल्या आणि ते दूर होणं आवश्यक होतं. आणि आजच्या या चर्चेमुळे हे घडलेलं आहे. त्यामुळे मी आपले मनापासून आभार मानते. आणि जिथे इच्छा तिथे मार्ग याचं मूर्तिमंत उदाहरण आपण आहात. आणि खूप छान मार्गदर्शन आणि खूप छान चर्चा आज प्रतिभांगणमध्ये घडली. याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. आणि सुधाताई आपलेही मनापासून आभार आणि सर्व श्रोत्यांचे आभार. धन्यवाद.